गुहागरच्या तरुणांचा दिल्लीतील आंदोलनात सहभाग, शिक्षण सुधारणा आणि रोजगारासाठी आवाज। दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट परीक्षा गैरव्यवहार, शिक्षण क्षेत्रातील अनियमितता आणि वाढत्या बेरोजगारी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात गुहागर तालुक्यातील तरुणांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे। शिक्षण व्यवस्था पारदर्शक व्हावी आणि तरुणांना हक्काचा रोजगार मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी देशभरातून युवक या आंदोलनात सहभागी होत आहेत। गुहागरचे प्रथमेश बारटक्के हे गेल्या 2 दिवसांपासून आंदोलनात सहभागी असून त्यांनी दिल्लीतील परिस्थितीची माहिती दिली। आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध करत हा लढा केवळ आमच्यासाठी नसून पुढील पिढीच्या शैक्षणिक आणि उज्ज्वल भविष्यासाठी आहे अशी भूमिका त्यांनी मांडली। तसेच गुहागरसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होऊन शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर एकजूट दाखवावी असे आवाहनही प्रथमेश बारटक्के यांनी केले। नमस्कार, जय भवानी, जय शिवाजी। आम्ही आलेलो आहोत रत्नागिरी जिल्हा आणि गुहागर तालुक्यामधून आमचे सहकारी आलेले आहेत। तर या प्रोटेस्टसाठी आम्ही परवा आलेलो आहे आणि प्रोटेस्ट हे शांतीपूर्ण आम्ही केलेले आहे। पण या प्रोटेस्टवरती दिल्ली पोलिसांनी जो लाठीचार्ज केला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि याच्यापुढे अशा कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिल्ली पोलीस विचार करेल, केंद्रीय प्रशासन विचार करेल या गोष्टीवरती आणि याचा सकारात्मक परिणाम नक्कीच पुढच्या पिढीला होईल असं मी आशावाद व्यक्त करतो। आणि जे आम्ही आता आलेलो आहोत अशाच पद्धतीने प्रत्येक देशातल्या लोकांनी आता रस्त्यावरती युवकांनी उतरण्याची गरज आहे। कृपया हे सर्व समजून घ्या आणि हे फक्त शिक्षणासाठी चालू आहे, बाकी कुठल्याही गोष्टी चालू नाही आहे। प्रत्येक पक्षातल्या मुलांना त्याचा फायदा होणार आहे। संदेश कदम, संवाद मराठी लाईव्ह, गुहागर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।